कळीचं फूल झालं, नवं आयुष्य सजवायला, सुगंधाची दरवळ करायला. काय झालं देवा? सखूची लगबग बघून इतके अस्वस्थ का झाला आहात? अहो देवी, पहा तर सखूचे पाय जमिनीवर ठरतच नाहीयेत. हो, मग साहजिकच आहे ना. आपण तिला घरी जाण्यापासून, दिगूला भेटण्यापासून रोखत होतो. कळीचं फूल होण्याची वाट बघत होतो. दारातल्या झाडाला फूल आलं की जायचं असं बजावत होतो. आज झाडालाही फूल आलंय, सखू त्याचीच वाट बघत होती. मग बरोबरच आहे ना. आता जमिनीवर पाय कसं थांबेल? एक क्षणही थांबणार नाही. बघा ना, बांधाबांध करायची कशी घाई सुरू आहे ती. हो देवी, पण आज त्या गडबडीत तिने लोणीच भरवलं नाही. तिच्या सख्याला विसरली होती आज. म्हणून अस्वस्थ आहे होय स्वारी? देवा, हो एवढं काय मनाला लावून घेता? तसं नाही देवी, पण नंतर तिच्याच मनाला लागून राहील ह्याचं वाईट वाटतंय. पुढचे काही दिवस ती मला लोणी भरवू शकणार नाही आहे ना. काय रे विठुराया, सासरी जाण्याच्या आहोंना भेटायच्या ओढीपुढे तुला लोणी भरवायचं विसरीन असं वाटलं का? अरे मी श्वास घ्यायला विसरीन, पण लोणी अजिबात नाही. थांबा. आज बघ, लोणी किती छान निघालंय. झालं समाधान? अरे विठुराया, मी तुझीच सखू आहे. तुला लोणी भरवायचं कसं विसरेन?